कथा सुरू होते मुंबईत राहणाऱ्या किरण आणि सविता या विवाहित जोडप्याच्या साध्या आयुष्यातून। ते शहरातल्या गर्दीत स्वतःसाठी एक छोटं घर आणि स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात। पण आयुष्यातल्या ताणतणावांनी दोघांमध्ये खूप मोठा दुरावा निर्माण केला होता। एकमेकांवर अवलंबून असण्याऐवजी दोघेही आपापल्या मार्गाने स्वतःच्या अडचणींशी सामना करण्याचा प्रयत्न करीत होते। किरणच्या कामातला ताण, ऑफिसमधलं राजकारण, प्रमोशन मिळण्याचं दुःख आणि सविताचं सतत खर्चाच्या चिंतेत असणं, त्या सर्व कारणांनी दोघांचेही मनःस्वास्थ्य बिघडले होते। त्यांच्यातला संवाद कमी होऊन केवळ तणाव आणि शांततेची जागा घेऊ लागली। सविता त्याच्या मनाची अवस्था पाहून काळजीत पडली होती। किरण आणि सविताच्या जीवनात अनेक अडचणी होत्या, ज्यामुळे त्यांचं दैनंदिन जीवन तणावपूर्ण झालं होतं। त्यांच्यातील नातंही या संकटांनी बरेचसे बिघडवलं होतं। प्रत्येक अडचण काही काळ टिकणारी नसून दीर्घकाळापर्यंत त्यांचं जीवन व्यापून राहिलेली होती। त्या अडचणींची माहिती अशी आहे। आर्थिक समस्या। किरणचं ऑफिसमध्ये खूप मेहनत असतानाही त्याला प्रमोशन मिळत नव्हतं। कंपनीतल्या कामाच्या राजकारणामुळे त्याच्यावर दुय्यम वागणूक होत होती, ज्यामुळे त्याचं मनोधैर्य खालावत चाललं होतं। त्याच्या पगारात त्याला घर चालवणं, रोजच्या खर्चाला तोंड देणं खूप अवघड झालं होतं। सवितालाही पैशाची चिंता सतावत होती। ते दोघेच घर चालवण्यासाठी बचतीची योजना आखत होते, पण नेहमीच काहीतरी अनपेक्षित खर्च येऊन सगळ्या योजनेवर पाणी फिरत होतं। कौटुंबिक अपेक्षा आणि ताण। किरणच्या आईवडिलांच्या प्रकृतीत अचानक बिघाड होणं, त्यांच्या औषधांचा खर्च आणि कुटुंबातील इतर जबाबदाऱ्या यामुळे दोघंही अधिक तणावात होते। त्याचं काम आणि कुटुंबियांची काळजी घेणे यामध्ये तो पूर्णपणे थकून गेला होता। या सर्व ताणामुळे किरणला आईवडिलांची योग्य देखभाल करता येत नव्हती आणि या गोष्टीमुळे तो खूप अपराधीही वाटत होता। सवितालाही घरी आणि बाहेरील गोष्टींमध्ये समतोल राखणं कठीण झालं होतं। कामातील अस्थिरता आणि मानसिक तणाव। किरणच्या ऑफिसमध्ये बऱ्याचदा अनिश्चितता होती, कधी तरी काम कमी होत असे, तर कधी अचानक कामाचा भार वाढत असे। त्याच्या नोकरीतील अस्थिरतेमुळे त्याला भविष्याबद्दल भीती वाटू लागली। त्याला हेही सत्य वाटत होतं की त्याचं मेहनत आणि योगदान योग्य प्रकारे कौतुकाने बघितलं जात नाही। ही असंतुष्टता त्याच्या आत्मविश्वासावरही परिणाम करत होती। त्याला ऑफिसमधल्या राजकारणामुळे इतरांच्या तुलनेत कमीपणाचं वाटत होतं। वैवाहिक तणाव आणि संवादाची कमी। दोघांच्या तणावग्रस्त आणि व्यस्त जीवनशैलीमुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात संवाद कमी झाला होता। सविताच्या अपेक्षा, तिच्या भावनिक गरजा आणि किरणच्या स्वतःच्या अडचणी यामुळे ते एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलू शकत नव्हते। त्यांच्या नात्यात आक्रोश, राग आणि नकारात्मकता साचू लागली होती आणि यामुळे दोघेही मानसिकदृष्ट्या थकले होते। त्यांना हे लक्षात येत होतं की एकमेकांच्या समस्या ऐकून घेण्याऐवजी ते दोघेही आपल्या दुःखात अडकून पडले आहेत। मानसिक शांततेचा अभाव। सर्व अडचणींमुळे दोघेही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते। त्यांना आपल्या भावी आयुष्याबद्दल असुरक्षितता वाटू लागली होती। प्रत्येक दिवशी नवीन ताणतणाव, अडचणी आणि मानसिक अशांतता यामुळे त्यांचं मन स्थिर राहू शकत नव्हतं। या मानसिक अशांततेने त्यांचं शारीरिक आरोग्यही बिघडायला सुरुवात झाली होती। समाजाच्या अपेक्षा आणि जोडीदार म्हणून भूमिका। कौटुंबिक आणि आर्थिक अडचणींमुळे समाजातील नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याकडून त्यांना अपेक्षा होत्या की ते त्यांच्या कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करतील। सविताला बऱ्याचदा तिच्या कुटुंबाकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या, ज्याचा किरणवर दबाव होता। सविताला स्वतःच्या इच्छांवर तडजोड करावी लागत होती आणि यातून दोघांमध्ये ताण वाढत गेला। भविष्याची असुरक्षितता। हे सर्व ताणतणाव आणि अनिश्चितता यांच्या परिणामस्वरूप दोघंही भविष्याबद्दल खूप चिंतित होते। त्यांना कोणताही स्थिर आधार मिळत नव्हता आणि जीवनात उभ्या असलेल्या असंख्य संकटांनी त्यांना भविष्यात आनंद आणि सुरक्षिततेची आशा राहिली नव्हती। किरणच्या करिअरचा आणि सविताच्या मानसिक समाधानाचा मार्ग दोघांनाही दुरूनही दिसत नव्हता। ट्रेनमधली अनोखी भेट। एका संध्याकाळी किरण काम संपवून नेहमीप्रमाणे लोकल ट्रेनने घरी येत असतो।
त्याच्यासारख्या अनेक प्रवाशांच्या चेहऱ्यावर एकसारखीच थकवा आणि चिंता दिसत असते. ट्रेन थोड्या वेळासाठी सुसाट धावते आणि एका स्थानकावर किरणच्या शेजारी एक वृद्ध साधुवेशातले गृहस्थ येऊन बसतात. त्या गृहस्थांचा चेहरा शांत, समाधानाने भरलेला असतो, जणू त्यांनी सर्व दुःख आणि तणावांना मागे सोडलेलं असतं. त्यांच्या हातात एक छोटीशी पोथी असते, ज्यावर त्यांचं लक्ष केंद्रित असतं. किरणचं त्या साधूच्या चेहऱ्याकडे नकळत लक्ष जातं. त्या व्यक्तीचे डोळे शांत, प्रसन्न आणि आश्वासक असतात. किरण त्यांच्याकडे काही वेळ पाहतो आणि त्यांच्या शांततेमागचं रहस्य जाणून घेण्याची त्याची उत्सुकता वाढते. शेवटी त्याने धीर करून विचारलं, बाबा, तुम्ही काय वाचत आहात? साधू थोडं स्मित करून म्हणतात, हे स्वामी समर्थांचं उपदेश आहे. पुत्र, स्वामी सांगतात की संकट आणि अडचणी येतात, पण ती आपल्या विकासासाठीच असतात. त्यांना संधी म्हणून पहा, चिंता म्हणून नाही. त्यांचं बोलणं ऐकून किरण आश्चर्यचकित होतो. हे साधू कसे त्यांच्या आयुष्यातली अडचण जाणून आहेत, असा विचार त्याला सतावतो. साधू पुढे सांगतात, स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांसाठी ज्ञानाचा मार्ग दाखवला आहे. स्वामी सांगतात की श्रद्धा आणि सेवा ह्यांच्यातूनच आपल्याला मुक्ती आणि शांती मिळते. किरण खूप विस्मयाने ऐकतो आणि साधूंकडे बघत राहतो. काही वेळाने साधू पुढे जातात, पण त्या थोड्याशा संवादातून किरणच्या मनात स्वामी समर्थांविषयी एक अद्भुत आकर्षण निर्माण होतं. त्याला वाटतं की हे केवळ योगायोग नाही, या भेटीत काहीतरी खास संदेश आहे. स्वामी समर्थांविषयी अधिक जाणून घेण्याची किरण आणि सविताची उत्सुकता त्यांच्या मनात खोलवर रुजते. साधूंकडून भेट झाल्यानंतर त्या साधूने सांगितलेल्या स्वामी समर्थांच्या विचारांनी त्यांना इतकी शांती दिली होती की त्यांना स्वामी समर्थांविषयी अधिक जाणून घ्यावं असं तीव्रतेने वाटू लागलं. त्यांचं जीवन संपूर्णपणे संकटांनी व्यापलेलं होतं आणि त्यातला मार्ग शोधण्यासाठी आता त्यांनी स्वामी समर्थांचा आश्रय घ्यायचं ठरवलं. स्वामी समर्थांविषयी वाचन आणि साधना. घरी परतल्यावर दोघांनी लगेचच स्वामी समर्थांविषयी माहिती गोळा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी इंटरनेटवर स्वामी समर्थांविषयी माहिती शोधायला सुरुवात केली. विविध लेख, पुस्तके आणि भक्तांच्या अनुभवांच्या कथा वाचल्या. त्यांच्या शिकवणींमध्ये श्रद्धा, सेवा आणि नामस्मरणाचा भर असल्याच त्यांनी पाहिलं. त्यांचं जीवन कसं मार्गदर्शन करावं, मनाची शांती कशी प्राप्त करावी, हे सगळं त्या शिकवणीत होतं. स्वामी समर्थांच्या शिकवणींमध्ये त्यांना आशेचा आणि परिवर्तनाचा मार्ग दिसला. स्वामी समर्थांचं नामस्मरण केल्यावर किरण आणि सविताला एक विलक्षण समाधान मिळतं. त्यांनी ठरवलं की रोज काही वेळ स्वामींचं नामस्मरण करायचं आणि त्यांच्या शिकवणीवर ध्यान करायचं. दिवसेंदिवस त्यांना स्वामींच्या विचारांमध्ये आणि उपदेशांमध्ये अधिक रुची निर्माण होऊ लागली. स्वामी समर्थांच्या चरणी भेट. स्वामी समर्थांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांची तीव्र इच्छा होती आणि त्यांना अधिक मार्गदर्शन हवं होतं. त्यांनी ठरवलं की स्वामी समर्थांच्या प्रमुख स्थानांना भेट देणंही त्यांची इच्छा आहे. त्यांनी अक्कलकोट इथं स्वामी समर्थांच्या पादुका असलेल्या मंदिरात जाण्याचं ठरवलं. तिथे पोचल्यावर त्यांना भक्तांचा उत्साह आणि स्वामी समर्थांवरची श्रद्धा बघून त्यांना समाधान मिळतं. त्यांच्या मनात असलेला तणाव, प्रश्न आणि चिंता मंदिराच्या शांत वातावरणात विरघळून गेली. त्यांनी स्वामी समर्थांना आपल्या मनातल्या सर्व प्रश्नांचं उत्तर मिळावं म्हणून प्रार्थना केली आणि त्यांच्या पादुकांशी साधना केली. त्या वातावरणात त्यांनी अनुभवला की काहीतरी अदृश्य शक्ती त्यांना मानसिक आधार देत आहे, जणू स्वामी समर्थ स्वतः त्यांना मार्ग दाखवत आहेत. अक्कलकोट मंदिरात पोहोचल्यावरचा अनुभव. मंदिरात पोहोचल्यावर त्यांनी भक्तांमध्ये असलेल्या श्रद्धेचं दर्शन घेतलं. मंदिराच्या वातावरणात एक शांतता होती, जणू स्वामी समर्थांची उपासना त्यांच्या मनातला सगळा ताण निवळवत होती. किरण आणि सवितानं स्वामींच्या पादुकांसमोर नतमस्तक होत मनोभावे प्रार्थना केली. त्यांचं मन तिथं असलेल्या शक्तीने भारावलं आणि त्यांना एका अदृश्य उपस्थितीचं, स्वामींच्या आशीर्वादाचं तेज जाणवलं. स्वामी समर्थांचं शिकवण. तिथल्या साधूंनी त्यांना स्वामी समर्थांच्या काही महत्त्वाच्या शिकवणी सांगितल्या, ज्या त्यांच्या जीवनातल्या ताणतणावातून मुक्तता देऊ शकतील. नामस्मरणाचा महत्त्व.
साधूंनी त्यांना सांगितलं की स्वामी समर्थ नेहमी सांगतात की नामस्मरण हा शांततेचा आणि आनंदाचा सर्वोत्तम मार्ग आहे. जीवनात कितीही संकट आली तरी स्वामींच्या नावाचा जप केला तर मनातली सर्व तणाव दूर होतात. किरण आणि सविताला समजलं की रोजचं नामस्मरण हे त्यांचं मनोबल वाढवण्याचं साधन होईल. त्यामुळे त्यांनी ठरवलं की रोज काही वेळ स्वामींच्या नावाचा जप करायचा. संकटांकडे सकारात्मक दृष्टिकोन. स्वामी समर्थांनी संकट येणं हे जीवनाचा भाग आहे असं नेहमी सांगितलं आहे. त्यांच्या शिकवणीत संकटांकडे एक संधी म्हणून बघायला शिकवलं जातं. साधूंनी सांगितलं, स्वामी सांगतात की प्रत्येक संकट काहीतरी शिकवण्यासाठी येतं. त्यातून काहीतरी चांगलं घडवण्याची संधी असते. हे ऐकल्यावर किरण आणि सविताला वाटलं की त्यांनी त्यांच्या अडचणींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला हवं आणि त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करायला हवा. सेवा आणि परोपकाराची भावना. स्वामी समर्थांनी नेहमी लोकांना सेवा करायला आणि परोपकाराचं महत्त्व सांगितलं. साधूंनी सांगितलं, स्वामी सांगतात की इतरांसाठी केलेली सेवा हे आपलं मोठं पुण्य आहे. किरण आणि सवितानं ठरवलं की संकटातून बाहेर पडण्यासाठी ते इतरांना मदत करायला लागतील. त्यांनी ठरवलं की आपल्या तुटपुंज्या परिस्थितीतही इतरांच्या अडचणीत मदत करायची. आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता. स्वामी समर्थांनी लोकांना आत्मविश्वासाने जगण्याची शिकवण दिली आहे. स्वामी सांगतात की आपल्या अंतर्मनातील शक्ती ओळखा, त्यावर विश्वास ठेवा. संकट कधीच टिकत नाहीत असं साधूंनी त्यांना सांगितलं. हे ऐकून किरणला आत्मविश्वास मिळाला की तो आपल्या करिअरमधल्या अडचणींवर मात करू शकेल आणि सविताला वाटलं की ती भावनिकदृष्ट्या अधिक स्थिर होऊ शकेल. मनःशांती आणि स्वामींवर श्रद्धा. स्वामी समर्थांच्या आशीर्वादातून किरण आणि सविताला मानसिक शांतता मिळाली. साधूंनी त्यांना सांगितलं, स्वामी सांगतात की मन शांत ठेवलं की प्रत्येक समस्या लहान वाटू लागते. त्यांच्यावर श्रद्धा ठेवा आणि तुम्हाला मार्ग सापडेल. स्वामींच्या शिकवणींमुळे किरण आणि सविताला त्यांच्या मनात एक प्रकारचं स्थैर्य आणि धैर्य निर्माण झालं. अक्कलकोटच्या प्रवासातून आणि स्वामी समर्थांच्या शिकवणीतून किरण आणि सविताच्या जीवनात एक खोल बदल घडून आला. संकट आली की खचून जाणं किंवा एकमेकांशी वाद घालणं सोडून त्यांनी त्या अडचणींवर संयमाने, सकारात्मकतेने आणि श्रद्धेने सामोरं जाणं शिकवलं. त्यांच्या आयुष्यातील या परिवर्तनाची काही महत्त्वाची रूपं अशी होती. आत्मविश्वास आणि मानसिक शांती. स्वामी समर्थांच्या शिकवणीतून किरणला त्याच्या करिअरच्या अस्थिरतेशी लढायचा एक नवीन मार्ग मिळाला. अक्कलकोटच्या दर्शनानंतर किरणच्या मनात एक नवी ऊर्जा निर्माण झाली. त्याला असं वाटलं की संकट कितीही मोठी असली तरी स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे त्यांचा मुकाबला करता येईल. त्याच्या कामातील तणाव, वरिष्ठांशी मतभेद आणि प्रमोशन मिळण्याचं दुःख आता त्याला कमी जाणवत होतं कारण त्याच्या मनात स्वामींच्या आशीर्वादाची विश्वासाची भावना प्रबळ झाली होती. त्याला आता कामात कमीपणा किंवा ताण जाणवत नव्हता. उलट तो आत्मविश्वासानं आणि धीरानं प्रत्येक गोष्ट हाताळू लागला. सविताच्या मनातील स्थैर्य. स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर सविताच्या मनात एक गहन स्थैर्य निर्माण झालं. पूर्वीच्या काळात ती आर्थिक चिंता, घरातील जबाबदाऱ्या आणि कुटुंबाच्या अपेक्षांमध्ये हरवून जात असे. पण स्वामी समर्थांच्या शिकवणीनं तिला शांत आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची प्रेरणा दिली. स्वामी समर्थांनी शिकवलेल्या सेवाभावामुळे तिनं आता आपल्या जीवनात इतरांसाठी सेवा करायला सुरुवात केली. घरातील जबाबदाऱ्या आणि वैवाहिक नातंही आता तिला भार नसून एक सुंदर समजूतदार नातं वाटू लागलं. दैनिक जीवनातील सकारात्मक बदल. अक्कलकोटच्या प्रवासानंतर किरण आणि सवितानं रोज सकाळी नामस्मरण आणि स्वामी समर्थांच्या शिकवणीतून धीर घेण्याचा संकल्प केला. हे दोघेही आता प्रत्येक गोष्ट स्वामी समर्थांच्या नावाचा जप करूनच सुरू करत होते. यामुळे त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात एक नवी ऊर्जाशक्ती मिळत होती. ताणतणाव किंवा मतभेदाच्या प्रसंगी आता दोघेही शांततेने एकमेकांशी संवाद साधत होते. त्यांच्या नात्यात पूर्वीपेक्षा अधिक जिव्हाळा, समजूतदारपणा आणि आदर निर्माण झाला. आर्थिक व्यवस्थापनातील सुधारणा. स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर दोघांनी ठरवलं की
आर्थिक अडचणींचा सामना त्यांनी संयमाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने करायचा. त्यांनी खर्चावर नियंत्रण ठेवलं, पैशांचा विचारपूर्वक वापर केला आणि भविष्याचा विचार करून आर्थिक बचत करायला सुरुवात केली. त्यांना आर्थिक समस्या अजूनही होत्या, पण स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे आता त्यांना यातून मार्ग काढायचा आत्मविश्वास होता. सेवाभावाची भावना आणि आनंद. स्वामी समर्थांच्या शिकवणींमध्ये सेवा आणि परोपकाराचं महत्त्व लक्षात घेतलं. त्यातून किरण आणि सविताने त्यांच्या जीवनात इतरांनाही मदत करण्याची सवय अंगीकारली. त्यांनी समाजातील गरजूंना शक्य तितकी मदत करायला सुरुवात केली. या सेवेमुळे त्यांना एक वेगळा आनंद मिळाला, जो त्यांच्या जीवनातील संकटांना उभं राहण्याचं बळ देत होता. त्यांच्या मनात इतरांसाठी दिलासा आणि सहानुभूती निर्माण झाली, ज्यामुळे त्यांच्या जीवनातील त्रास कमी वाटू लागले. प्रेम आणि सहनशीलता यांचं बळ. स्वामी समर्थांनी त्यांच्या जीवनात सहनशीलता आणि प्रेमाचं महत्त्व दिलं. अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी स्वामी समर्थांच्या शिकवणीनं त्यांना एकमेकांवर अधिक विश्वास ठेवायला शिकवलं. त्यांनी एकमेकांसाठी वेळ देणं, एकमेकांच्या भावनांना समजून घेणं आणि एकमेकांना पाठिंबा देणे या गोष्टी अंगीकारल्या. आता दोघेही एकमेकांच्या आधारावर जीवनातील समस्या सोडवत होते. भविष्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन. स्वामी समर्थांच्या आशीर्वादानंतर किरण आणि सविताला भविष्याबद्दल नवीन आशा वाटू लागली. त्यांचं जीवन मार्गदर्शनानं आणि विश्वासानं भरलेलं होतं. त्यांनी ठरवलं की कोणत्याही संकटात त्यांनी स्वामी समर्थांच्या शिकवणींचा आधार सोडायचा नाही. त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांचं भविष्य आता त्यांना सुरक्षित, शांत आणि आनंददायी वाटू लागलं. अशा प्रकारे स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर किरण आणि सविताच्या जीवनात एक संपूर्ण सकारात्मक बदल झाला. स्वामींच्या शिकवणींनी त्यांना धीर, आत्मविश्वास आणि शांतता दिली, ज्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रत्येक अडचणीवर यशस्वीरित्या मात केली. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी श्रद्धा, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर प्रत्येक संकटावर मात करता येते. किरण आणि सविताने स्वामी समर्थांच्या शिकवणींचा आधार घेतल्यामुळे त्यांना त्यांच्या अडचणींचा सामना करण्यासाठी धैर्य, आत्मविश्वास आणि शांती मिळाली. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या नात्यात अधिक समजूतदारपणा, सेवावृत्ती आणि एकमेकांविषयीचा आदर निर्माण झाला, ज्यामुळे त्यांनी एक आनंदी आणि संतुलित जीवन जगायला शिकले. कथा हे शिकवते की श्रद्धा आणि सहनशीलता याच्या आधारे कोणत्याही कठीण परिस्थितीचे समाधान साधता येते आणि जीवन अधिक अर्थपूर्ण बनते.